कह दे तुझे या दिल मेरा करे, दिल जो तुम्हारा है माने न बेशरम बिल्कुल कह दे तुझे या दिल मेरा करे, दिल जो तुम्हारा है माने न बेशरम बिल्कुल आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। बीटमा व्हिडिओ सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचं आहे। बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेले आहेत। येथे तुम्ही बघू शकाल 1 2 3 अशा बीट आहेत। तर या बीट आपल्या ज्यातून चेंज होतील त्यातून हा जो असेल इथून स्पीड करायचा आहे। पहिली बीट व्हायची कोडे चेंज होते, इथे आपली बीट इथून चेंज होते। ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथून स्पीड करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे पुढचे जो 2 3 बीट असतील इथून तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो व्हिडिओचे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून तुम्हाला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे आहेत। तर मी इथं तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला इथून पुढचे फोटो इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जे फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे आणि 2 बटन इथून सेट करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पहिल्या फोटोला इथे की द्यायची, इथे कीचं ऑप्शन प्लेच्या शेजारी आणि याच फोटोचे शेवटले फक्त हा जो फोटो असेल झूम करायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे सर्व फोटोला हा जो इफेक्ट असेल कीचा इथून देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल तोच फक्त इथून आपल्याला काय करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करून टाकायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तर पहिलाच करायचा, दुसरा पुढचे कोणते फोटो नाही इथून करायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथून फोटो आणि की देऊन घ्यायची फोटोला। तर मी काय करतो, फोटो आणि ॲड करून घेतो आणि की पण देऊन घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल। 3 प्लेट स्लाइस हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायची, लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल कलर विपचा, इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा पुढचे त्या ट्रान्झॅक्शनला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कॉर्नर स्लाईड हा जो फीड असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला सिम्पली आपल्या ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल 3 स्लाइस, इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। जे पण हे तुम्हाला इथे इफेक्ट सांगितले असतात, जर कोणता इथून इफेक्ट नाही मिळाला तर सिम्पली सर्च करून इथं तुम्हाला ते जे इफेक्ट असतील हे इथून तुम्हाला मिळून जातील। तर सिम्पली तुम्हाला हे इफेक्ट इथून ॲड करायचे 4 ट्रान्झॅक्शनला। त्याच्यानंतर हे इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं आहे। खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग एक इफेक्ट जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करा। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट जाईल सिम्पली कवर रोटेशन, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्यापेक्षा लेंथ हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्या मध्यभागी यायचा, ठीक आहे। अशा प्रकारे जसं इथे आपण आलं तशा प्रकारे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ना सिम्पली आपल्याला आहे ना ह्या जो फोटो आपण ॲड केला त्याच्यात थोडी ठेवायची, म्हणजे मध्यभागी ठेवायची, ठीक आहे। म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल अशा वेळी इथून ठेवा आणि त्या लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं। व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे खाली आणि ही लेअर आपण पुढच्या फोटोला आणून ठेवायची अशा प्रकारे आणि ह्याची सुद्धा आहे ना जो आपला तिसरा फोटो असेल त्याच्या मध्यभागी ठेवायची आणि पुन्हा ॲडजस्टवर जाऊन नीट करून तुम्हाला तुमचा फोटो असेल इथून ॲडजस्ट करायचा आहे। अशा प्रकारे इथून तुम्हाला पुढचे जे 2 फोटो असतील त्या 2 फोटोला इथून हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे,
त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला सिम्पली आपण 8 PNG येईल. ठीक आहे. आपले जे 3 PNG असतील ते आपल्या इथून पहिल्यांदा ॲड करायच्यात. त्या तुम्हाला अशा प्रकारे असतील. ठीक आहे. ह्या 3 PNG आपल्या इथून पहिल्यांदा ॲड करायच्यात. आता हे लिरिक्स आपण दिले. ठीक आहे. त्याची लेंथ बघायची कुठपर्यंत आहे, तर इथपर्यंत लेंथ येते. तर सिम्पली इथून कमी करायची ह्याची लेंथ आणि हेतून मग खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. फेड इनचा इथून स्लाईड करायचा आहे आणि स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, PNG डुप्लिकेट करायचं येते आणि डुप्लिकेट झाल्यानंतर जेवढी दुसरं जे लिरिक्स आहे सॉंगचं आपण PNG दिलं आहे तेवढी त्याची जी लेंथ असेल ती ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG तुम्हाला ॲड करायचं. ठीक आहे. पहिले 3 PNG तुम्हाला ॲड करायचे अशा प्रकारे आता सांगितलं तशा प्रकारे. आणि इथून अशा पाहिजे जर PNG बसलं तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG तुम्हाला ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून अशा वेळेस इथून सेट होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सिम्पली आपल्या दुसरा फोड आहे ते यायचं आहे. आता हे पण पुढचं तिसरं जे PNG आहे इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे दुसरं फोड आहे तिथे यायचं आहे आणि इथून तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली हे आपण PNG दिली. ठीक आहे. अशा प्रकारे असं इथून ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. दिल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं हेच PNG इथून त्या PNG वरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे PNG इथून आणून दुसऱ्या फोडचं तिथं ठेवायचं. ठीक आहे. आता हे जे आपण पुढचं 4 PNG दिले तर तुम्हाला यांना ॲड करायचं नीटनेटका. ठीक आहे. दुसरं जे जेवढा फोड आहे तेवढीच त्या PNGची लेंथ असेल दुसऱ्या ती ठेवायची आणि ॲडजस्टवरती सिम्पली आपल्याला काय करायचं आहे आता इथं तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून आपल्याला आहे ना जे आपलं PNG असेल इथून ॲड करायचं. लिरिक्स बघून घ्या तर हे PNG आपलं खालचं असेल. ठीक आहे. अशा प्रकारे ते इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं हे PNG आणि हे PNG इथून ॲड केल्यानंतर हे आपलं जे आपण ॲड केली बॉर्डर ती पण स्क्रीनवर इथून सेट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे PNG इथून ॲड केलं त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायला सुद्धा आहे ना फेड इनचं जो फेड असेल इथून स्लाईड करायचं आहे अशा प्रकारे आणि ह्याची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हेच PNG डुप्लिकेट करून सिम्पली दुसरा जेवढा पुढे आहे तेवढे हे PNGची लेंथ ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. अशा पुढचे 2 PNG असतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात आणि हे PNG इथून तुम्ही ॲड केल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ असेल इथून अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.